तर आई, इतक्या वर्षाचा तुम्हाला अनुभव आहे. हो, मला सर्वात 23 वर्ष झालीत आता. सर्वात पहिला तुमचा जो क्लायंट होता, म्हणजे जे तुमच्याकडे रेकी घेण्यासाठी आलेले, त्यांचा अनुभव तुम्ही शेअर करा जरा. गुजराती आहे घाटकोपरचा. तर तो काय बोलला, माझी पोलीस केस करू नका, मी तुम्हाला पैसे देईल, जे काय खर्च येईल ते देईल. तर ह्यांनी सांगितलं ठीक आहे, गाडी रिपेअरिंग करून घेतली आणि त्यांनी सांगितलं एवढा एवढा खर्च आला आहे. तर तो बोलला हां देतो देतो. हे लोक फोन करायचे, रोज तो देतो देतो करायचा. तर त्याला काय वाटलं, हा देणार नाही, गाडी रिपेअरिंग झाली, आता काय आपल्याकडे पुरावा नाही आहे, काय करणार, रोज तेच चाललेलं आहे, तो देतो देतो करतो. तर त्यांना माहिती होतं की आई, निखिलची आई बघते ह्या गोष्टी सगळ्या, बघूया तरी ट्राय करून. आणि एवढं काय सगळ्या त्या टायमाला आयडिया नव्हती मला, पण मी फक्त चार्ज करणं ह्या गोष्टी करणं करत होते. बघूया म्हटलं यात पण काय यश येतं. आणि दुपार काहीतरी रविवार होता आणि मी गहू निवडत होते, तेवढ्यात तो प्रेम आला. त्याच्यावर 4-5 जण मुलं आले, आंटी आंटी आम्हाला काम आहे. तर मी म्हटलं आता कसलं तुमचं काम आहे, देव हम म्हणजे माझ्या हातातले गहू निवडायला घ्यायला लागले. नाही नाही आम्ही हे करतो, तुम्ही पहिला आमचं ऐका. म्हटलं बोल. तर त्याने सांगितलं की आज सकाळी ज्याने आमचं गाडीचं नुकसान केलं होतं, तो आम्हाला रात्री 9 वाजता विटीला, म्हणजे गेट ऑफ इंडियाचे तिथे जी बिल्डिंग आहे तिथं 10व्या माळ्यावर बोलवलं आहे आणि आम्हाला तिथे तो बोलतो पैसे देईल आज. तर जाऊ का एवढ्या रात्रीचं, तिथे तर आज रविवार आहे, कोण नाही, शुकशुकाट असेल, तुम्ही बघा तो आज देणार आहे. बरं, आम्ही पण रखडलो इतके दिवस, हो हो करतो, आज त्याच्या तोंडात आलं, स्वतःहून फोन केला आहे, तर जायचं की नाही तेच बघा. म्हटलं ठीक आहे बघू, यात पण आपण प्रयत्न करू. मी बघितलं आणि पूर्ण ताकदीने शक्ती सोडली आणि मी तिथे बघितलं की तो पैसे देतो आहे ना. तर मी म्हटलं तू जा, आणि पण एकटा जाऊ नको, रात्रीच्या वेळ तुम्ही दोघं चौघं जा. ह्या लोकांना विश्वास वाटतं ना, कारण तो माणूस रोज नाही नाही करतो, आज कसं आणि एवढ्या रात्री एवढं विटीला जाऊन. म्हटलं जा, 4-5 जण गेले. ते गेले तर तो वाटच बघत होता. हे पोचल्याबरोबर त्याने पैसे जरा जास्तीच दिल्यानंतर खूप खुश झाले आणि रात्री घरी आले, ते आमच्या दारात येऊन नाचायलाच लागले, आंटी पैसा मिल गया पैसा मिल गया. मला पण आश्चर्य वाटलं, म्हणजे इथे पण काम केलं शक्तीने, रेकीने. आणि मग त्यांनी माझ्या स्वामींच्या समोर एक ठेवून दिलं थोडी आणि मग गेले. तर असं मग ते पूर्ण कॉलनीतच बबल झालं. एक तुमच्या ठाण्याची शर्मिला म्हणून आहे, शर्मिला. तर त्यांना हे कानावर गोष्ट गेली, त्यांच्या म्हणजे त्यांचं येणं जाणं कॉलनीत होतं, त्यांच्या कानावर ही गोष्ट गेली आणि त्या मोठ्या अडचणीत होत्या. तर त्यांना वाटलं बघूया तरी आपलं पण काम होतं का, म्हणून त्या आल्या. आता ती एवढी मोठी श्रीमंत व्यक्ती गाडी कार घेऊन माझ्या दारात उभी आणि काकी आम्ही येऊ का आतमध्ये. तर मी म्हटलं बापरे, माझ्याकडे ह्यांचं काय काम आहे, हां या या म्हटलं. आली बसली, म्हटली मी बोलू का, मला जरा प्रॉब्लेम आहे. तर म्हटलं बोल, काय झालं. तर स्वामींचीच ही कृपा, एक जणांना सुरुवात केली ती त्यांनीच. हां, तर ती काय सांगायला लागली की माझे ना 3 कंपन्या, त्यावेळेस गारमेंट फॅक्टरी खूप चालली, एक 16-18 वर्षापूर्वी. तर माझ्या 3 कंपन्या आहेत आणि 3 महिने झाले मला समोरच्याकडनं पैसे येत नाही आहे. आणि 3 कंपन्याचे वर्कर, परत सगळ्याच गोष्टी, माझं लाईट बिल आहे, भाडं वगैरे सगळं द्यायचं आहे ना. तर मी कसं तरी मी घरातून देत होते आता 3 महिने एवढ्या लोकांना, पण आता मी देऊ शकत नाही, तर तुम्ही जरा बघा. तर म्हटलं कोण आहे. तर म्हणे हाँगकाँगला माझा सगळा माल जातो. तर म्हटलं ठीक आहे, त्या माणसाचं नाव तर दे, बघूया आपण ट्राय करू. तिने नाव दिलं आणि त्या नावावर जेव्हा मी तिथे पोचली ती शक्ती, बघितलं शक्तीने, तर तो ॲक्सिडंट होऊन 3 महिने झाले होते आणि आत्ता कुठेतरी त्याने म्हणजे शुद्धीवर आला होता. अच्छा, ते दिसलं आणि तो त्याच्या भाषेत काहीतरी भावाला, त्याचा भाऊ जो बाजूला उभा होता त्याला सांगत होता. तर मला काही ती भाषा कळली नाही, त्या शक्तीला पण कळली. मी डोळे उघडले तर ती बोलली की काय झालं. तर मी म्हटलं त्याचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि तुला लवकरच कळेल. तर म्हटली कधी. तर ते लोक सांगत होते की शुक्रवारी रात्री 8 वाजता तुला ईमेल येणार आहे. ती म्हणते काय. हो म्हटली, त्याचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि तो भावाला काही त्याचं माहिती नाही. म्हटलं ठीक आहे म्हटली. ती माझ्याकडे काहीतरी सोमवार मंगळवारी आली होती
आणि ज्या दिवशी शुक्रवारी ती सकाळपासून वाट बघत होती रात्रीची, रात्री 8 वाजता बरोबर ईमेल आला. आणि मग जे काय घरभर, तिचा मोठा फ्लॅट आहे, सगळीकडे नाचत सुटली. मग त्यांच्या घरच्यांचा मला फोन आला, काकी काम झालं आणि बरोबर 8ला झालं. म्हटलं स्वामी कमाल आहे स्वामी तुमची. आणि ते त्यांचं काम झालं अशा प्रकारे. आणि त्याच्यानंतर मग मी म्हटलं आता काय हरकत नाही, आता पेशंट आले तरी आणि शक्ती जर आपल्याला एवढं सहयोग, स्वामींचा आशीर्वाद आहे तर करायला काय हरकत नाही. शेवटी ते बोलले होते ना की तू काळजीच करू नको, डर मत बच्चा, फिकीर मत कर, तेरी मनोकामना पुरी हो जाएगी. आणि कुठे सेवाभाव तर होताच माझ्या मनात. आणि मग ते काम झालं. मग तिने भरून दिलं. आज ती ऐकेल तर तिलाही कळेल की काकीने बरोबर हो ते काम करून दिलं. त्याच्यानंतर तिच्या आईचं, ती आईला घेऊन आली. माझ्या आईची पण एक खूप टेन्शनमध्ये आई, ते आई बॉम्बे सेंटरला राहत होती. तर ती आई म्हटली की मला पण भेटायचं त्यांना. तर ती घेऊन आली होती. आल्यानंतर तिने डायरेक्ट मला फोटो दाखवला मुलाचा. बघा ह्याचं वय वाढत चाललंय, हा काही लग्नच करत नाही आहे. आणि मला कुठेतरी वाटतं एकुलता एक मुलगा ह्याने लग्न केलं तर मला नातवंडाचं तोंड तरी बघायला मिळेल. करेक्ट. मग मी परत चालू झालं, शक्तीला आमंत्रण केलं आणि बघितलं. तर त्याच्याबरोबर त्याची बायको 2 मुलं लहान होते. मग मी त्यांना सांगितलं, अहो ह्याचं लग्न झालं आहे, 2 मुलं आहे त्याची. ती म्हणते अरे असं कसं, मला अजून कशी बातमी कळली नाही. म्हटलं आता घरी गेल्यावर काय बोलू नका त्याला डायरेक्ट बोला, तुझं जी काय फॅमिली आम्हाला माहिती आहे ती त्यांना घरी घेऊन ये. आणि मग ते उडाली जवळजवळ ती. असं बापरे आम्हाला कसं माहिती नाही. ते मग ते खुश झाले. मग त्यांच्या धाकट्या बहिणीचं काम होतं आपलं विरारच्या पुढे शहापूरच्या तिकडे त्या जमिनीचं होतं, ते झालं. त्याच्यानंतर तर असे म्हणजे एकमेकाला सांगत मी काय कोणाला सांगितलं नव्हतं. ते असं स्वामींची कृपा. आणि त्यांनी मार्ग मोकळा केला आणि लोक यायला लागले आणि कामं होत गेली, समजत गेले लोकांना. हां समजत गेलं, बबल होत गेलं सगळीकडे. मी काय ॲडव्हर्टायझिंग वगैरे काय केली नव्हती की स्वामी ज्यांना पाठवतील त्यांचं काम होईल. आणि मेन तिला कसं तिचं काम झालं, ती सतत गायत्री मंत्र, तिच्या कारमध्ये पण गायत्री. मला वाटतं त्याची किती आवर्तनं झाली असेल तर माहिती नाही. आजपर्यंत जेवढे मी पेशंट केले ना त्यांचं ना सगळं अध्यात्म भरपूर झालेलं आहे. सतत गायत्री मंत्र ती सतत, त्यामुळे त्यांची कामं पटापट झाली. बरोबर. तर असंही सगळे. आणि जेवढे मी आजपर्यंत पेशंट सगळ्यांच्या अध्यात्मावर विश्वास, तुमच्यापर्यंत पोहोचू शकले. हां स्वामींनी आणूनच सोडलं ना त्यांना. आणि त्यांची कामं होत गेली. बरोबर. हो. आणि मला काय सांगितलं होतं आमच्या जगन्नाथ शेट्टीने, ज्यांच्याकडे मी रेकी घेतली होती मुंबईत, सगळ्यात प्रथम तेच होते, जवळजवळ किती वर्ष करत होते. त्यांनी जाऊन गुजरातला शिकून आले होते त्या मॅडमकडे. आणि गुजरातमध्ये ती एकच मॅडम करत होती. नंतर आता हे सगळं नंतर झालेलं आहे, पण त्यावेळेस तर त्यांनी काय सांगितलं, जेव्हा तू कोणालाही रेकी द्याल तर फ्रीमध्ये देऊ नका. डॉक्टर युसी जे जपानचे आहेत त्यांनी पण तो प्रयत्न केला होता फ्री द्यायचा, पण त्यांचं नुकसान झालेलं आहे. तर त्यांनी त्यावेळेस सांगितलं होतं की ज्यांनाही द्यायचं त्यांच्याकडनं थोडी तरी अमाऊंट घ्या, असं कोणाला फ्री देऊ नये. कारण माणूस असं असतो की त्यांना केअर नाही, तुम्ही किती मेहनत केली त्याची केअर नाही, तर त्याचा मोबदला थोडा तरी घ्यायचाच. त्यामुळं आणि काय काय लोकांना माहिती आपलं काम झालं तर द्यायला काय हरकत आहे. तर मग तसे ते आपले जे काही देतील ती स्वामींची कृपा. बरोबर बरोबर. असं झालं. तर आई आत्ता रिसेंटमध्ये काही अनुभव आहेत का? हो हो, मी माझ्या कॉलनीचे करते. ओके. मी क्षमा मागते तुमच्या सगळ्यांची की मी सांगितलं होतं, पण मी माझ्या कॉलनीत जे काय माझ्या उपयोगाला येतात, घरी येतात, मदतीला येतात, अगदी गणपतीसाठी पण 2-2 दिवस सेवेला येतात. काय घरचं काम असेल, निखिल बाहेरगावी गेली कुठे गेला तर ती मदती करायला येतात. तर मग त्यांना नाही म्हणू शकत नाही, कारण आज मला त्या कॉलनीत 50 वर्ष होत आली.